नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे यश के ब्लॉग्स. सो ट्रिप प्लॅन केली आहे, भीमाशंकरला जायचं आहे. आता पॅकिंग करूया. गुड मॉर्निंग गाईज. सो आता सकाळचे वाजले 7. निघूया आता इथून गावातून. टोटल इथून भीमाशंकरचं अंतर आहे 160 किलोमीटर. सो आता इथून गाडी नाही नेत मी आज, बसने चाललो आहे. सो बसचा प्रवास आहे आज. चला निघूया. चला मम्मी येतो. चप्पल डाळचं पाय. चलो लेट्स गो. गाइस वापस से बस डिले. काय करावं यांचं काय समजत नाही. डिले झाले बस. बघू आता काय करता येते. गाईज आलो आता लोणावळ्याला आलो. बसमधनंच बसून आलो. बसमध्ये शूट नाही करता आला. काय बस दिलीच आलेली. हट इज्जतच नाही यांची भेंडी. बस बुक केली ऑनलाईन बुक केली तर दाखवली 2 सीट मागच्या त्या एक्झिट गेट असतं ना त्या साईडच्या 2 बुक केल्या त्या. आणि आतमध्ये येऊन MSRTC सर्व्हिस ॲब्सोल्युटली रबिश आणि म्हणजे एकदम थर्ड क्लासच आहे त्याला. बस आहे एकदम. आम्हाला वाटलं थोडं याच्या अगोदर आम्ही बुक केलं होतं आणि कोल्हापूरवरून पण आलो होतो तर ती बस बेस्ट होती. एकदम कम्फर्टेबल वाटलं. तर बस चांगली असेल काय नाही एकदम सर्व्हिस एकदम बस एकदम बकवास आहे. गेलो आणि जी सीट बुक केली ती सीट दाखवलीच नाही. डायरेक्ट मागचे ते सीट नंबर डायरेक्ट मागचे. म्हणजे असं कसं काय म्हणजे त्यांचं ऑनलाईन पोर्टलला पण म्हणजे त्यांचं मिस्टेक्स आहेत. ठेवूच नका ना ऑनलाईन. ठेवूच नका ना. 1:44 झाले. वाट चढतोय आता. पोचू भीमाशंकरला पोचू. व्ह्यू एक नंबर आहे. व्ह्यू बघा बाहेरचा. बाबा नुसता बाका बघ उलट्या केल्या बहुतेक. राईट साईडला खिडकी बाका बघ उलट्या केल्या ना. पुरं चाललाय बाबा. हे पण नागाव बांधला या बाबा. ड्रायव्हर उडवतोय बाबा. ड्रायव्हरला मारायला चालले. बाबाने गेले बाबा बघ उलट्या. Here we go now. Batman scoop on the mic. Mix in the mix on the wheels of steel. This is what I was fucking born to do. Let's go. खूप गर्दी आहे. 3 पार्किंग अजून पुढे आहेत. 2 पार्किंग गेल्या मागं आणि खूप गर्दी असते. सो दर्शन होईल का नाही काय सांगता नाही येत. आलो इथं करून जाणार. बघूया आता काय कसं ते. उद्या आजचा स्टे आहे आमचा इथे. सो 1 दिवसात काही कवर करता येते ते बघतो. नाही तर मग उद्या सकाळची 7:30ची बस आहे ती मिस करून 10:30ची बसला जायला लागेल आणि सकाळी दर्शनासाठी जायला लागेल. ड्रायव्हर सुधर जाओ, सुन लो मेरी बात, ठीक है. बघा पार्किंग नंतर पार्किंग बाग किती फुल झाली. फुल अशाच पार्किंग मागं 3 होत्या त्या पण फुल होत्या. आणि पहिल्या पार्किंगची इथं हॉटेल आहे तिकडून सगळी चालत आलेत. कोणाला बस वगैरे कुणालाच काय भेटत नाही. आणि गर्दी खूप गर्दी आहे लोक बोलतात. सो बघूया आता काय दर्शन कसं होतंय कसं नाही. मित्रांनो भीमाशंकरला पोचलो आलो बट गर्दी खूप आहे. आता रूम वगैरे बघायला लागेल. सो बघूया आता काय कसं काय ते.
जाम जाम गर्दी आहे. लॉजला चल इथूनच आहे. तुम्हाला इथंच बसा. माझी तिकडे गर्दी विशाल पण आहे. आजला कुठं काय श्रावण From the top, let's go. पण ते या पॉईंटला जायचं ना. काय करायचं काय नाही. रूममध्ये बघूया. गर्दी खूप आहे, लाईनच खूप आहे मॅम. आणि लोक इथनं जाताना बोलतात दर्शनाची लाईन आहे. गेले तरी बोलतं दर्शन होत नाही बोलतो लवकर. बघूया आता काय कसं. दर्शनवाले मेन लाईन होय बाबा. कुठली मुख लाईन हे चालत ना हे मुख दर्शन लगेच होईल. चरण आता आलोय तर भाई चरण दर्शन. हे या साईडला लोक आहेत ना, हे चरण दर्शन आहे. आणि या साईडला जे हे चालले डायरेक्टली ते मुख दर्शन फक्त. कसं आहे ते बघू. एक्सप्लोर करा जाऊ नंतर मग इकडे येऊ. समजलं. हां तेच आधी रूम बघूया म्हणजे सगळं सामान ठेवून फिरता येईल. गाईज हे बघ मॅपमध्ये हा पल्ला दिसतोय का या साईडला. हवाला कॉर्नर हवाला इथला. त्या ह्या कॉर्नरपासून आम्ही जिथपर्यंत आलो आहे तिथपर्यंत पूर्ण लाईन आहे. खूप लाईन आहे आणि शेड पण खूप मोठा आहे. आरती चालू आहे. सो बघूया आता बाकीचं सगळं एक्सप्लोअर करू आम्ही आणि नंतर मग इकडे येऊ. दर्शनाचं बघूया. दर्शनाचं आय थिंक पॉसिबल झाला तर, लाईनीला नाही तर मुख दर्शन घेऊनच जायला लागेल. मित्रांनो रूम भेटली. जाम फिरलो, खूप फिरलो. रूम भेटली शेवटली. आता हा हॉटेल तुम्हाला दाखवतो. इथं आले ना तर हा मस्त भेटेल तुम्हाला. रूम दोघांसाठी मस्त आहे. बघा. मस्त आहे. दोघं तिघं पण राहू शकतात. हां हा बेड आहे, सिंगल बेड आहे. बाथरूम वगैरे पण मस्त आहे, चांगलं आहे. लाईट आहे सध्या लावत नाही. बाथरूम वगैरे पण चांगलं आहे. सो रूम मस्त आहे. आता फ्रेश होऊया. चलो आता फ्रेश होऊया आणि दर्शनाला निघूया. आय थिंक दर्शन होणार नाही आजच्या दिवसात. सो दुसऱ्या जागी आपण एक्सप्लोर करूया. नागपणी पॉइंट आहे, कोकण पॉइंट आणि हनुमान लेक. तर बघूया आपण ते करूया आता एक्सप्लोर करूया आणि रात्री आपण दर्शनाला बघूया. दर्शन पॉसिबल होत असेल तर आपण करूया. नाही तर मग दर्शन खूप गर्दी. खूप फ्रायडे सॅटर्डे संडे आणि मंडे खूप गर्दी. आम्ही एक्सपेक्ट केलं नव्हतं. जे एक्सपेक्टेशनच्या बाहेर जाम खूपच गर्दी आहे. चलो आता फ्रेश होऊया, नंतर मग ब्लॉग आपला कंटिन्यू करू. लेट्स गो. इकडे हा मंदिर आणि या साईडला तिकडे रूम भेटली आम्हाला. फॉग बघा एकदा. मस्त फॉग झालाय सर्व. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. मस्त वाटतं. हां रूम वगैरे पण मस्त भेटली. चला आता ते पॉईंट विजिट करूया. आणि हे बघ दुकानं वगैरे आहेत तिथं. गाईज मेन म्हणजे काय माहिती आहे का, बड्डे पार्टनरचा बड्डे उद्या. रजत पवार यांचा बड्डे. गाईला दिलं झाला ना गाईने. मस्त. थोडे आवाज. चलो निघूया आता पॉईंट विजिट करायला.
नमस्कार शेठ लोक बाहेर आलोय दर्शनासाठी एंट्रन्स आणि आता चला ते पॉइंट एक्सप्लोअर करायला. येस सगळं एक्सप्लोअर करण्यात येईल. चिपी चिपी चिपळा. अरे बघ कातांका बघ दर्शील यो व्यादांत तिकडे काय करता रे तुम्ही भावांनो? अरे तो कोण झाडावर दुसरा कोण येतो? टाक पुढं. तसं नाही का हातातून नाही घेणार तो तर आधीच घाबरल. हां ते दगडाची इथं टाक. नाही नाही पुढं नाही टाक इथंच टाक. बघ टाकून बघ जा. जास्त पण जवळ क्लोज नको जाऊ. टाक 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 ना तिथं दगडावर टाकते हातातून नाही घेणार. अरे भाई ऐक ना बाबा. हां ठेव दगडावर तिथं. हातातून घ्यायला पाहिजे. घेतील ते काय घेतली बा हातातून नाही घेत. नाही तसं नाही हातातून आपल्या हातातून घेतलं. चल जाऊ दे चल खाली. लेट्स गो. दाखवतो तुम्हाला एक सेकंड. कोकण कडा. चलो लेट्स गो. तेच स्वच्छता मेन आहे. सगळं दिसल ते डस्टबिनमध्ये टाका. चलो लेट्स गो गाईज. चलो नाही थांब ना कोकण कडा नंतर करू. फर्स्ट ऑफ ऑल आपण हे करायला जाऊ आता. महादेव वन, वनस्पती पॉईंट, हनुमान तळे आणि नागफणी पॉईंट. चलो निसर्ग परिचय केंद्र. फॉग बघा. चलो फोटो काढतो मग आपण. बाईचा बर्थडे 2 मिनिटात म्हणजे बंद कर. हो आता लगेच महादेव वन. पटकन घे. पाऊस फॉग वगैरे त्यामुळे आय थिंक बंद करणार आहेत बोलतं. सो टाईम पण झाला आहे. इथं सर्व दिलेलं आहे. निसर्ग परिचय केंद्र वगैरे ते बघा आणि नंतर जा. आम्हाला लेट झाला. आमची बस वगैरे सर्व लेट झाली ती त्या कारण फिरायला भेटत नाही आता. इथलं सर्व चेकआउट करा. आता टाईम झाला आहे त्यामुळे बंद करतायत. सो मस्त आहे. गार्डन वगैरे मस्त आहे. परिसर चांगला आहे. या साईडला चालू असेल ना? चालू आहे ना? ठीक आहे चला बघूया कसं काय ते. पॉईंट लांब आहेत बोलतं सर्व. एक मॅप ओपन कर. तुझा मी पासवर्ड खोलले. खोल चल लेट्स गो. आता पॉईंटवरच भेटूया. जास्त काही शूट नाही करायला भेटणार. कुठं? अरे बाबा शॉर्टकट ना आता बंदच केलाय ना. इथून मग तो तसा तिकडून वासा घालू नको याला. बंद केलाय बाबा. तिकडनं कुठनं पण जाऊन नाही चालणार. चला चलो चलो चलो. खूपच टाईम गेला. एक्सप्लोअर करायला तुम्हाला 2 दिवस तरी पाहिजेत मॅक्स टू मॅक्स. 1 दिवसात नाही होणार.
प्रवासातच एक दिवस जाईल. नाही प्रवासात एक दिवस असं नाही, गर्दी असलं तर मग प्रवासात. आता किती वाजले? ऑफ सीझनला तुमचं ऑटोमॅटिक होऊ शकतो. मी किती वाजले? 4:24. फ्रायडे 4:30 झाले. 4 दिवस तर गर्दी असतेच. आणि मेन म्हणजे आपण श्रावणात आलोय ना, गर्दी असेल पण एवढी नसेल. पण एवढी पब्लिक आहे ना, बापरे खूपच. उद्या तर आय थिंक उद्या वीकेंड डेज आहेत, सॅटर्डे संडे फुल भरलेला असेल. आम्ही पण उद्या सकाळी चेकआउट करायचा प्लॅन चालला आहे. 10 वाजेपर्यंत थांबून जमणार नाही. सो चलो. आम्हाला जायला घरी पनवेलला जायला संध्याकाळ होईल. हो पनवेललाच जासपर्यंत संध्या वाजब भेंडी. मच्छीचा? मच्छी नाही, श्यामाचा आहे. हो का? म्हणजे मच्छीचा कसं येतं तसा वास? अगो भाई काम 25 केलेलं दिसतंय. म्हणजे निसर्ग मस्त आहे. कडक होतं ना. हे 2 भाऊ भेटले इथे. सो ते बोलले नागपणी पॉईंटला खूप वेळ लागेल तुम्हाला, वरती चढायचं आहे. त्या साईडला दाखवतो. हे बघ या साईडला वरती चढायचं आहे बोलतात. तो इथनं ह्या रस्त्याने गेला तर बोलतं हनुमान लेक जवळच आहे. इथून या रस्त्यातून सरळ गेला तर बोलतं हनुमान लेक जवळच आहे. सो हनुमान लेक बघूया. आल्यासारखं काहीतरी बघायला. सगळं वाट लागलं टायमिंगच्या मुळे. आम्ही गुप्त भीमाशंकर तो पण करणार होतो, पण त्याला याच्यापेक्षा खूप वेळ लागेल. नाव काय बोलला? शेकरू. शेकरू. इथला या अभयारण्य म्हणजे भीमाशंकर या ज्योतिर्लिंग इथल्या हा जो आपला वन्यप्राणी जीवन अभयारण्य आहे, या अभयारण्यातला जो मुख्य प्राणी जो म्हणजे ज्याची प्रजात सर्वात जास्त आढळते तो म्हणजे शेकरू. तो आपल्याला इथं बघायला मिळतो. पण आता आपलं ते थोडं संध्याकाळ होत आलेली आहे, तर आपल्याला आता पाहायला मिळेल का नाही सांगू शकत नाही. आणि आवाज एकदम एकदम म्हणजे असं शिटी वाजवल्यासारखा. आपण माणूस कसं शिटी वाजवतो तसा आवाज येत होता. चलो मित्रांनो, इथं फोटोशूट करायला थांबलेलो. तिथं नॉर्मल असा दाखवतो बघा तुम्हाला. 1 मिनिट थांबा. इथं हा दिसला का तुम्हाला?
इथं हां तिथंच यायचाच रस्ता आहे तो, तिथं करायला थांबलेलो. तिथनं इथनं चालत एक पोरगी आली. भेंडी थांबतो नॉर्मल अशी स्माईल दिली, पण भेंडी वेगळीच होती. आवाज नाही काय नाही. मी बोललो ताई अजून किती वेळ लागेल? बोलतो आला. एकदम शांत, मागे वळून नाही बघितलं, असं वेगळीच गेली. आणि एकदम म्हणजे आले ना दिसायला पण मस्त ते होती. आणि पण ते आम्ही बाई विचारलं, बाई हे बघ विचारायचा सवालच नाही. मेन म्हणजे दिसायला जाऊ दे, इथं एकटा येऊ नका. हा कोणातरी बरोबर घेऊन या, कारण ती एकटीच इथून गेली. तिच्याबरोबर बाकी दुसरं कोणीच नाही. बघा आम्ही आता व्हिडिओ शूट करतोय, जस्ट आता 5 मिनिटं पण नाही झाले. फोटो करायला थांबलेलो, त्या ट्रायपॉड असा लावलेला तिथे आणि दोघांचे फोटो ठेवलेत. ते स्टोरीला दिसतील समजा. स्टोरी आम्ही टाकणार आहोत, तो ब्लॉग समजा लेट येईल. पण असं एकटं येऊ नका इकडं. एकटीच होती ती. इन केस काय असेल झालं बिला रणरागिणी तर पण आपला असेल. हां. मग इथं काय झालं वगैरे तर आपल्या एकट्यावर नाव नको यायला. मेन म्हणजे प्रूफला कोणतरी बरोबर असे शांत ठिकाणी एकटा येऊ नका. खूप शांत आहे, एकदम शांत आहे आणि थोडंसं भीतीदायक पण आहे. सो चल, भीतीचा काही सवालच नाही. बजरंग बली फुल पापक्रू म्हणून येईल वाजता जवळ. चल, जय श्रीराम. हनुमान लेक कुठे आहे दादा? हेच ना. चप्पल बुट वगैरे इथंच काढू चालतं ना? जय श्रीराम. जय श्रीराम. चलो, बजरंग बली की जय. जय. जय श्रीराम. जय श्रीराम. मारुती मंदिरात दर्शन झाला. हनुमान लेखी बघितला, खूप मस्त होता. पाणी एवढा स्वच्छ आहे की निळा एकदम असा, खूप भारी होता. सो लेट्स गो. 5:20 झालेत. सो चला, फॉग बघा एकदा. फॉग भेंडी कडक. सो इथं थांबलोय आता. टाइमलॅप्स लावलाय. व्हिडिओ गेल्यावर काय करायचं आपल्याला? कोकण कडा करूया आपण. कोकण कडा करू. आणि दर्शन घ्यायचं. दर्शन घ्यायचंय. दर्शन होईल का नाही ते पण नाही माहित, कारण की खूप गर्दी आहे. खूप आहे, त्याच्यामुळे हे सगळे पॉइंट एक्सप्लोर करायला आलो. दर्शन म्हणजे मुखदर्शन होईल. हा, मुखदर्शन लगेच होईल. फक्त मेन दर्शन होते का बघूया आपण. झालं तर खूप चांगलं होईल. आणि भीमा नदी उगम स्थान पण बघायचंय. तर ते बघूया आता शक्य आहे का, किंवा नाहीतर मग उद्या सकाळी लवकर जायला लागेल. कितीला आपल्याला निघायला लागेल तरी? एकदम सकाळी 6च्या अगोदर निघालं. 6च्या अगोदर ना. हा, कारण की बस आपली 6:15ची बस आहे ना. 7ची बस आहे. 7ची बस आहे ना. 7ची बस आहे, त्यानंतर 10:30ची आहे. पण विषय असा आहे का उद्या आहे सॅटर्डे
आणि त्याच्यामुळे फ्रायडेलाच आज एवढी गर्दी, तर उद्या बर्थडे भावाचा उद्या, उद्या त्यामुळे दर्शन घ्यायला आलो तो खूप गर्दी आहे. खूप गर्दी आहे. श्रावण महिना आहे ना, सो सगळी लोक दर्शन इकडे तिकडे. आणि आपल्या महाराष्ट्रामधला तीर्थस्थळ आहे ना, ज्योतिर्लिंग. महाराष्ट्रामध्ये 2 ज्योतिर्लिंग आहेत, भीमाशंकर आणि त्र्यंबकेश्वर. त्र्यंबकेश्वर, हा. चलो हे बघ समोर याच्यात पण नॉर्मल दिसेल फॉग कसं चाललंय. आता टाइम लॅप्स लावलाय, त्याचा शूट दाखवतो ते. निघूया आता काळोख होईल निघूया आता. किती वाजले आपल्याला? 5:43 म्हणजे 5:30 झाले. चलो 15 मिनिटात जाऊ. चलो भाई गादा टाक, गादा घे, गादा घे. अच्छा, बजरंगबली की जय. गाईज व्ह्यू बघा, बाबा बाबा नुसता पूर्ण फॉगनी भरलाय. चला इकडनं चालतो आपण. चल भाई चल. काळोख पैसे आला, 6 वाजायला आले, 5:45 झाले. चलो या गो भाई, रास्ता दिसला नाही तर फोकसला बघ. चल रस्ता भेटला नाही तर वाटायला लागेल. हा काय, हा इकडे रस्ता आहे. नाही रे, या साईडला. अरे या साईडला आपला तो ये नागपुणी पॉइंट. आपण या साईडने आलतो. नाही बाबा. हो रे बाबा, आई या साईडला मैदान आहे. आपण असा जाऊन असा गेलो. असं येऊन इकडे गेलो ना. अच्छा सॉरी, बरोबर. आपण इकडे गेलो. वो क्या है ना, मेरी मेमोरी थोड़ी ज़्यादा ही पावरफुल है, देखा, इसलिए मेरे को साथ मिला. हे बघ दिसता का तुला? आणि त्या साईडला तिकडे मैदान आहे. यस ब्रो, माय माइंड इज स्ट्रॉन्ग ब्रो. काय बोललेलो गाइस, मेरा माइंड बहुत स्ट्रॉन्ग है. ये देख, आ गए आपण उधर ही कोकण कडा. एवढा सगळं फिरून पण माइंड स्ट्रॉंग आहे. इज्जत दो मेरे को, इज्जत दो. हा येतो आपला निसर्ग परिचय केंद्र. इथे पण स्टार्टिंगला गेलो. फॉग बघा थोड्याच वेळात किती आला. येऊन जाऊन आम्हाला फक्त 1 तासभर झाला असेल ना. फॉग बघा लगेच किती आला. ही छत्री उडेल. हो बाई.
आता वाजले 9:15. 9:15 झाले. तरी कितीला आपण बाई लागलो? 6:15ला लाईनीत लागलो ना. हो 6:30ला. 6:30ला लाईनीत लागलो. 9:15 झाले. अजून पुढे अर्धा तास आहे बोलतात. दर्शन होईल मेन म्हणजे ते मोठं आहे. चला चला. मित्रांनो दर्शन झालं, चांगलं झालं दर्शन, पण फोटो वगैरे तिथं अलाउड नव्हता, सो शूट नाही करता आला. लास्ट शूटिंग आहे याच्यात, तो ब्लॉगमध्ये दिसेल तुम्हाला, बघितली पण असेल ती. तो मस्त उत्तम प्रकारे झाला. चला आता जाऊन नाश्ता करूया. नाश्ता म्हणजे जेवणच रात्रीचा, आणि मग उद्या सकाळी चेकआउट करायचं आहे. चलो. गुड मॉर्निंग गाईज. किती वाजले? वाजले 5:40 झाले. चेकआउट करतो आता इथून. तर आता कुठला भीमानदी उगमस्थान तो बघायला जातो, आणि तिथून मग रिटर्न आपल्या होमला 7ची बस आहे ना आपली. 7ची बस आहे. चलो लेट्स गो. चलो बघूया. हे तुम्ही पॉज करून वाचू पण शकता. उगम नदी स्थान आहे ना जो, त्याच्याच बाजूला गणपती बाप्पाचं मंदिर आहे. गाईस भीम नदीचा उगम स्थान हा बघ या साईडला. कुंड आहे. हा कुंड पाणी आहे. पिऊ पण शकतो आपण. हा कुंड आहे. भीम नदीचा उगम स्थान बोलतात त्याला. समोरच तिकडं मंदिर आहे असं. ते फ्लॅशलाईट चालू केली का पूर्ण फॉग झाला, त्याच्यामुळं दिसत नाही काय. बाय इकडे ते मोबाईल. हो चला. हीच भीमा नदी पुढे जाऊन चंद्रभागा होते. सो झाला लास्ट स्पॉट होता, तोही बघितला आपण. आता फक्त काय मिस केला भाई आपण? गुप्त भीमाशंकर एक मिस केला, आणि कोकण काढा. ते दोनच राहिले. सो आता बघू. नागफणी पॉईंटला जाता आलं असतं, पण हा तो टाईम खूप गेला असतं, मग दर्शन झालं नसतं. रात्रीचं दर्शन झालं, ते एक उत्तम झालं. चलो आता चेकआउट करूया. इथनं सगळं झालं. चलो लेट्स गो होम. बाय बाय.